बायपासचं ऑपरेशन म्हणजे आपण बायपासच्या ऑपरेशनबद्दल म्हटलं तर बायपासचं ऑपरेशन कसं असतं की समजा एखाद्या चेस्टमध्ये एक ट्यूब ब्लॉक झाली, बरोबर. मग ती ट्यूब ब्लॉक जेव्हा होते तेव्हा पायातली ट्यूब काढून त्या छातीवर त्याचं बायपास केलं जातं आणि दोघं बाजूंनी ती ट्यूब लावली जाते. त्यामध्ये रिस्क म्हणजे असा असतो की तिथे ब्लड थांबवलं जातं, चेस्ट ओपन केलं जातं आणि त्याचं म्हणजे तुमच्यामध्ये ब्रेन डॅमेज होण्याची शक्यताही असते. आज बायपासमुळे असे अनेक लोकांना खूप आरोग्याच्या समस्यासुद्धा जाणवलेत किंवा अनेक लोक दगावले सुद्धा आहेत. माझ्याच उदाहरणामध्ये माझ्याच मॅडमचे म्हणजे शाळेच्या मॅडम होत्या, त्यांच्या हजबंडचं बायपासच्या ऑपरेशनमुळे निधन झालं. इतकं डेंजरस, इतकं रिस्की ते बायपासचं ऑपरेशन असतं आणि त्याचबरोबर त्यांच्या लाखोंचा खर्च, त्यांची फीस, ऑपरेशन फीस लाखोंची असते. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. मी तर म्हणतो आपण जर आपल्या आरोग्याची काळजी जर व्यवस्थित घेतली तर आपल्याला बायपासची गरजच नाही पडणार. जेव्हा तुमच्या शरीरात किंवा तुमच्या कोलेस्ट्रॉल लेवल जेव्हा वाढतं आणि तेव्हा ब्लॉकेजेसचं प्रमाण जेव्हा वाढलं जातं तेव्हा तुम्ही एक रेडिओलॉजीच्या मदतीने क्रोनो सिस्टीमचं स्कॅन करून तुम्ही माहीत पडवू शकता की माझ्या शरीरात आज किती प्रमाणात कोलेस्ट्रॉल लेवल्स आहेत आणि ते कोलेस्ट्रॉल लेवल्स कमी करण्यासाठी मला काय करावं लागेल अशी ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकतात. त्यामुळे अशा रिस्की ऑपरेशनपासून तुम्ही स्वतःचा बचावसुद्धा करू शकता आणि आपल्याला फार जोखीम न घेता सहज सोप्या पद्धतीने आपल्या समस्येवर त्याची उपाययोजना, त्याचा तोडगा